भक्त भाव आहे. भक्त काही नाही, तो शरीरधारी दिसत असेल तर केवळ भाव आहे, केवळ प्रेम आहे. प्रेम सागर आहे तो. सुगंध दिसत नाही. पूर्वी ईश्वराला शोधायला निघाले ते आरोग्यासाठी पहिले लोक. आताही ईश्वर का पाहिजे? आपल्याकडे असेच येतात बरं का, जास्तीत जास्त जास्तीत जास्त. निरोगी कायावाला येतच नाही तुमच्याकडे. मग आपले साधक सांगतात, हो आमच्याकडे डायबिटीस कंट्रोल होतो, बीपी कंट्रोल होतो, हार्ट देखील कंट्रोल होतं, सगळं काही कंट्रोल होतं. अशांती हो, सगळे रोगी येतात, सगळे रोगी. निरोगी काया आणि धडधाकट चांगला श्रीमंत आणि चांगला फक्त देव पाहिजे असा आलाय का कोणी? दाखवा. निमित्त रोगाचं असेल, निमित्त ओबेसिटीचं असेल, निमित्त वजनाचं असेल, निमित्त कुठलंही असेल. ईश्वराला शोधायला निघाले कशा करता? देवा डायबिटीस दुरुस्त कर. साधना करायला निघाले ईश्वराला शोधायला, आमचे रोग दुरुस्त कर. कोणी पावसासाठी ईश्वराकडे गेले, पडू दे पाऊस. कोणी संपत्तीसाठी गेले, आम्हाला खूप संपत्ती पाहिजे. जास्त लोक संपत्तीसाठीच गेले. आरोग्य आणि संपत्ती, आरोग्य आणि संपत्तीसाठी गेले देवाकडे. आज तो विकसित झाला, त्याला फक्त परमात्मा हवाय. मधली पिढी गेली, नवीन येणारी पिढी जाणार नाही, ती केवळ परमेश्वराकडे जाणार. मी तुम्हाला सांगतो, येणारा काळ 2020 नंतर देवयुगाचा आहे. ती आराधिनी शक्ती, संवित आणि संधिनी शक्तीच्या लाटा पृथ्वीवर येत आहेत. सध्याचं सायंटिस्ट, आता डॉक्टर भोकरेंनी परवा सांगितलं, कॉस्मिक रेज जोरात आहेत डिसेंबर 2012 नंतर, जोरात सुरू झालेत. आणि आत्ता सायंटिस्ट म्हणतायत, मी अनेक दिवसापासून म्हणतोय की कारण देवशक्ती अनुभव इतक्या लवकर द्यायली, माझ्या लहानपणी इतके आले नाहीत बाप्पासाहेबाकडे जितके आता तेजाने यायले. डिसेंबर 2012 नंतर हे कॉस्मिक रेज, संवित संधिनी आणि आराधिनी, तिन्ही शक्ती प्रचंड रीतीनं पृथ्वीवर ते लाटाची लाटा येत आहेत. मी म्हणालो देखील, कृष्ण तयार आहे, फक्त अर्जुन शोधतायत. अर्जुन कुठे आहे? कृष्ण तयार आहे. कारण देवयुग येणार आहे 2012 नंतर. ही सगळी पोरं अस्तिक होणार आहेत. नवीन पिढ्या पहा, जी लहान लहान तुम्हाला आज दिसतात, सगळी सगळी अगदी बदलणार आहेत. नास्तिकवाद उखडून टाकल्या जाईल आणि सगळे धर्म संपतील. जैन, बौद्ध, हिंदू, कुठल्याच सीमारेषा नाही, एकच मानव धर्म, असं बाप्पासाहेब म्हणाले होते. मोदीजी महाराजांनी पत्रात लिहिलं, एकच राहील, सगळ्या पाट्या पुसल्या जातील धर्माच्या. ध्यान, धारणा आणि समाधी एवढंच शिल्लक राहील. सायन्स बेस लॅबोरेटरीमध्ये चेतना शक्ती दाखवल्या जाईल सायंटिस्टकडून किंवा त्या योगीकडून, आणि देव आहे हे सगळीकडे मान्य होईल. सगळ्या पाश्चिमात्य कंट्रीज बदलतील आणि भारत गुरुपदी येईल. हे मी पसायदानमध्ये सांगत असतो. थोडासा भाग सांगितला. किती राहिले? हां, संपत्तीसाठी आज तो विकसित झाला, त्याला फक्त परमात्मा हवा. इथून पुढे परमात्मा पाहिजे. कारण लोक संपत्ती ज्यांनी मिळवलं तेही परेशानीत आहेत, सत्ता मिळवली तेही अशांत आहेत, पद मिळाले तेही अशांत आहेत, रोगाने अशांत आहेत, भोगाने अशांत आहेत, सगळीकडे अशांती आहे. आणि म्हणून देवाकडे वळावं लागेल आणि ते वळतील.
नवीन पिढी सगळी परमात्म्याला मानेल. त्याला फक्त परमात्मा हवा आहे. काही माणसे परमात्मा नको आहे, त्यांना त्याचा उपयोग पाहिजे. आताचा काही 70-80% लोकांना परमात्मा धनासाठी पाहिजे. बालाजीच्या चक्रा पर्सेंटेज हुंडीमध्ये टाकतात. धन कोणी मानासाठी परमात्मा पाहिजे, मान मिळावा म्हणून. अहो इतकं दान देतात. कोणी दिलं दान, कोणी दिलं दान, यांनी दिलं, त्याला लगेच सगळेजण सॅल्यूट मारतात. वा 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 वा. मानासाठी दान, प्रतिष्ठेसाठी दान, की यांनी केला, यज्ञाचा खर्च कोणी केला, 5 लाख यांनी दिले, वा वा वा, त्याला मान. तोही असा फुगीरदा मोजीसारखा चालतो. धन मान प्रतिष्ठासाठी यांच्या पूजा प्रार्थना चालतात. देवा मला आमदारकी मिळू दे, मला खासदारकी मिळू दे, मला सरपंचकी मिळू दे, मला पद दे, मला CA व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे. त्याच्यासाठी प्रार्थना, त्याच्यासाठी पूजा, त्याच्यासाठी अर्चना. ही खुशामतखोरी आहे, भक्ती नाही. देवा हे दे, देवा ते दे, इतकी गुडगुड 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 बोलायचं देवाला. देवा लोटागण घालतो, दे 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 दे. खुशामतखोरी ही भक्ती नाही. खुशामतखोरी म्हणजे पैसा दे, अडका दे, मान दे, पद दे, सगळं काही दे. खुशामतखोरी आहे, याला भक्ती म्हणत नाहीत. पूर्वापार आम्ही खुशामतखोर आहोत. अहो तुम्ही कसं काय खुश? अहो आमचे बाप, आमचे पंजे, आमचे दादे सगळे खुशामतखोर होते, आम्ही पण आहोत. त्यांनी हेच केलं, आम्ही तेच करतो. देव नकोय आताच्या अनेक लोकांना, अनेक लोकांना. पुढे सांगतो, सध्याच्या साधू संतांकडे जाणारा हाच समाज आहे, त्यानंतरचा येणार नाही. नवीन पिढी बिलकुल नाही. हे 50-60 वर्षाचे एकदा जाऊ द्या. हे लहानी या सध्याच्या कुठल्याच महाराजाकडे फिरकणार नाहीत, नाही फिरकणार. आत्ताच पहा त्या महाराजाकडे कोण जातं. जैन साधूकडे, हिंदू साधूकडे पहा कोण जातं. कोणत्या वयाचे लोक जातात ते जाऊ द्या. एकदा पहा नवीन पिढी जाते का यांच्याकडे. ते दरवाज्यावरही बसत नाही त्यांच्या, कारण त्यांना नाही आवडणार. ते ड्रेस नाही, वेश नाही, काही नाही. कारण ही पिढी काही मागायला जात नाही. हे रॅशनल पिढी आहे, यांना माहीत आहे हे पैसा पैसा हे सगळं नाटक आहे, हे देऊ शकत नाहीत. रोग भोग हे काही नाही. सायन्स बेस असणारी ही पिढी नवीन येणारी, ती कुठल्या महाराजाला काही मागायला जाणार नाही, काही मागायला जाणार नाही. तुम्हाला हे सांगतो. हां देव पाहिजे एकदा वाटलं त्यांना, ध्यान धारणा समाधी, बस बाकी काही नको. पण खुशामतखोर आम्ही आहोत. नवीन पिढी येणार नाही खुशामतखोर. राजा महाराजाकडे, ईश्वराकडे, 2% राजनीतिक लोकांकडे, अधिकाऱ्याकडे रिश्वतखोर समाज आहे. समाजही रिश्वतखोर झाला आहे. असं म्हणतात ना, आमचे गोपाळ भाऊ वांगीकरनी रिश्वत कविता लिहिली, मला पूर्ण पाठ नाही, त्यांनी कधीतरी म्हणून दाखवली, 2-4 लाईन पाठ आहे. त्यांनी म्हटलं होतं, हमसे जो नहीं, मैं कौन हूं मुझको पहचानो, मैं कौन हूं मुझको पहचानो, हमसे जो रूठ गए तख्तो ताज पलट गए, किस्मत उनके फूट गए, मैं कौन हूं मुझको पहचानो, रुश्वत मेरा नाम है, देता है जो दाम है, करना उसका काम है, नहीं तो काम हराम है. पूर्ण समाज रिश्वतखोर आहे. देवालाही आम्ही रिश्वत देतो. देवा 101 रुपयाचं तुला हे करेल, सोन्याचं टोपरं वाहील, काय काय नाटकं सगळी. त्या आम्हाला पोरग दे, आम्हाला हे दे, आम्हाला ते दे, रिश्वत द्यायची देवाला. आणि काय लाटाळायचं ते पाहायचं. आपण हमने तो मन्नत मांगी आहे. मन्नत म्हणजे रिश्वतखोरी. आम्ही की नाही काय केलंय, मन्नत
नवस केलं आहे. हे देवा नवसाला जाग, त्याला मिळत नाही ना. तुमची साडी तुटकी फाटकी, तुमचे ते डोल पैसा, त्याला वर पाहिजे ना खर्चायला तुमचा पैसा. मग तो काहीतरी घेईल ना स्वर्गात. मसाला डोसा इडली सांबार त्या पैशातनं. सगळी रिश्वतखोरी. पूर्वापार आम्ही खुशामतखोर आहोत. आम्ही कोणाकोणाकडे खुशामती केल्यापूर्वी राजा महाराजांकडे, ईश्वराकडे, 2% राजनीतिक लोकांकडे खुशामतखोरी. पाया पडतात मंत्री, सगळे आमदार पाया पडतात मंत्र्याच्या, मुख्यमंत्र्याच्या तर मंत्री पाया पडतात जसे काय भक्त आहेत. एक नाटक होतं, राजकारण गेलं चुलीत. ते मी पाहायला गेलो होतो. निळू फुले होती त्याच्यात, त्या नाटकामध्ये. त्या नाटकामध्ये महात्मा गांधी विषयी काही लोक आले बोलायला. निळू फुले त्याची सेक्रेटरी असं होतं. म्हणले सर आम्हाला बापूजीची खूप आठवण होते. एक जण म्हणाला. ते म्हणले कोण बापूजी? डोळे फिरलो म्हणला. ते म्हणले महात्मा गांधी. अच्छा अच्छा, मला वाटलं तुला तुझ्या बापाची आठवण होते. म्हणजे बापूजी म्हणून त्याला वाटले. राजकारण गेलो चुली. त्याच्यामुळे सगळं असंच दाखवलेलं आहे. सगळी किती खुशामतखोरी. एक डेलिगेशन आलं. म्हणले साखर कारखान्याची माती केली म्हणले ह्या लोकांनी. तो काँग्रेसचा लीडर म्हणून आला होता कंप्लेंट ऐकायला. म्हणले काय केली माती? अहो म्हणले एक साखर कारखान्याचा खिळा तुटला, कारखाना बंद पडला. चेअरमन कलकत्त्याला तो खिळा आणण्याकरता विमानानं गेले. बरं मग म्हणले कारखाना चालू करायला पाहिजे ना. हो म्हणले. दुसऱ्या दिवशी खिळा सापडला तर आणू नका सांगायला व्हाईस चेअरमन विमानानं गेले. तो खिळा आणू नका. अशा रीतीनं म्हणले यांनी माती केली. 2% राजनीतिक लोकांकडे, अधिकाऱ्यांना आम्हाला सलाम करावा लागतो. राजनीतिक लोकांना सलाम करावा लागतो. राजा महाराजा ईश्वर सगळं आम्ही खरे खुशामतखोरच आहेत. युगापासून खुशामतखोर आहेत. मग देवापासून ते सगळ्या लोकांपर्यंत. अहो आजही काम नाही झालं की आमदाराकडे जातात, खासदाराकडे जातात. सांगा जरा त्या ऑफिसरला. रिश्वतखोर समाज आहे. एक तर कथा अशी, एक निजामाचा काळ होता. पण निजामाच्या काळानंतर एक इंग्रजांचा काळ आला आणि इंग्रजाच्या काळामध्ये पंचम जॉर्जच्या शिक्का असलेल्या नोटा होत्या. पंचम जॉर्ज इंग्लंडचे शिक्का असलेल्या नोटा. एक रजिस्ट्रार होते. त्या रजिस्ट्रारकडे एक जण गेला. सब रजिस्ट्रार ऑफिस, रजिस्ट्र्या करतात ते. बोले ती नक्कल पाहिजे, फलाणी आहे. ठीक आहे म्हणले. घंटी वाजवली. नकल ढूंढो इसकी. ते नकल दिवस बैठ के ली जावा त्याला म्हणले. आता ते बसून बसून कंटाळलं ना. दुपार झाली, संध्याकाळ झाली, नक्कल नाही. असे अच्छा कला 3 दिवस गेले, नक्कल नाही. मग त्या काळात जे लीडर होते, शेषराव देशमुख सारखे नाही अजून कोणी, असे लीडर होते त्या काळात. त्याच्याकडे गेला. 3 दिवस झालं चक्रा मारायलो, नक्कल मिळणं. चल म्हणले मी येतो बरोबर. त्याला आले क्यों रजिस्ट्रार साहब नक्कल नहीं मिल रही. बस उठून उभा राहिले. आइए आइए चाय पिए, बैठ के जाइए, बस लेके जाइए. घंटी वाजवली. सगळ्याला बोलवलं. आज मैं तुम्हें खाने को भी नहीं छोड़ूंगा और आज साहब आए खुद और मैं भी चैन से नहीं पढ़ूंगा. पूरे डॉक्यूमेंट देखो, काय कैसे नहीं मिलती नक्कल, ढूंढो. आता किती वेळ बसेल ती, किती लीडर असला तर. 1 घंटाभर हार्डली बसला. म्हणला दे दो बिल्कुल साहब, आज दूसरा काम नहीं करने का. तोही गेला. संध्याकाळ व्हायला आली. शेवटी यांनी ती नोट काढली 100ची आणि टेबलवर ठेवली. तिकडून रजिस्ट्रार, इकडून हा, मध्ये टेबलवर नोट पंचम जॉर्जची.
तो म्हणला, गधे, जब तेरे और मेरे बीच में परिचय करने वाले खुद पंचम जॉर्ज मौजूद है, उस गधे को क्यों लाया? लगेच ड्रायव्हर मधली ती नक्कल काढली दिली, हा चल भाग. सगळी रिश्वतखोरी. व देवालाही तो लाच देतो. पण जे श्रीमंत लोक आहेत त्याचसाठी भक्ती श्रेष्ठ आहे. त्यांना परमेश्वर हवाय, मनाने श्रीमंत असणार आहे, मनाने उदार असणार आहे, ज्यांना पैशाचा मोह नाही आहे, जी एक खरी श्रीमंती रक्तामध्ये त्यांच्या आलेली आहे, तर त्यांचं मात्र त्यांना भगवान पाहिजे. त्यांच्यासाठी भक्ती श्रेष्ठ आहे. ते भक्ती करू शकतात. ही रुश्वतखोर करू शकत नाहीत. ही रोगासाठी जाणारी माणसं नाही, ही भोगासाठी मागणारी माणसं नाही भक्ती करू शकत. भक्तीला फार अगदी तुरळक माणसं पात्र होतात आजही. म्हणून भक्ती 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 किती डांगोरा पिटा, तुम्ही कुठल्या स्टेजला आहात आणि काय मागतात त्यावर भक्ती अवलंबून आहे. खुदा को मनाने को मैं सजदे करूं, मगर सनम रूठ जाए तो मैं क्या करूं. खरं म्हणजे ओशो म्हणतात, झूठे खुदा के सामने सजदे प्रार्थना देखील नाही. म्हणून जवळजवळ संपलाय विषय की केव्हाही परमेश्वराकडे जाण्याकरिता पात्र पाहिजे, शरीर पात्र पाहिजे, भक्ती करण्याकरताही मन पात्र पाहिजे, बुद्धी पात्र पाहिजे, बुद्धीचे पात्र शुद्ध पाहिजे आणि त्यानंतर भावस्थिती पात्र पाहिजे. केवळ परमेश्वर हवाय ते भक्तीकडे जाऊ शकतात. कर्म देखील ज्यांचं परमेश्वरासाठी आहे, काही मागणं नाही, संसार देखील ज्यांचा परमेश्वरासाठी आहे, उक्ती, कृती, भावभावना, विचारतरंग, कल्पना तरंग, सगळे सगळे स्वप्न, सगळं काही परमेश्वर चरणी अर्पण आहे. फक्त परमेश्वर हवाय. त्याच लोकांना भक्ती समजू शकते, भक्तीमध्ये प्रवृत्त होऊ शकतात, भक्तीकडे जागे होऊ शकतात, भक्तीकडे जाऊ शकतात, भक्तीमध्ये छलांग मारू शकतात. बाकीच्यांना भक्ती हा शब्द आहे, प्रेम हा शब्द आहे, अनुभूती काहीही येणार नाही. भक्तीला संसारिक वस्तू मागितल्या, संसार मागितला तर रुश्वतखोरी आहे. तुम्ही काही दाखवलं तर, तुम्ही पुण्य अर्पण केलं, दानधर्म केला, रुश्वतखोरी आहे. रुश्वतखोरीला परमेश्वर प्रसन्न होत नाही. फार झालं रुश्वतखोरीमध्ये पुण्य मिळेल, तुम्हाला स्वर्गाला जाता येईल, मोक्ष नाही, कर्मबंधन मुक्ती नाही, ज्ञानमुक्ती नाही. भक्ती तरंगात जायचं असेल केवळ परमेश्वर. आणि परमेश्वर कसा असतो, केव्हा मिळतो, अन्य आश्रय नाही. म्हणून याच्यामध्ये असं सांगितलं, शरीर, बुद्धी आणि हृदय तिन्हीमध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञान याद्वारे जायचं आहे. परंतु कर्म देखील भगवंताकडे, प्रत्येक कर्म भगवंताकडे गेलं पाहिजे. प्रत्येक विचार, प्रत्येक आचार, प्रत्येक उक्ती, प्रत्येक भावतरंग तेही भगवंताकडे, आणि भक्ती देखील त्याच्याकडे गेली पाहिजे. भक्तीच्या लहरी, प्रेमलहरी देखील तिकडे गेल्या पाहिजे. कणाकणात प्रेम, भगवंत दिसला पाहिजे, क्षणाक्षणात भगवंत स्मरला पाहिजे. त्यावेळेस ते सगळं होईल. आणि कृतीतून उक्तीतून भगवंत दिसला पाहिजे, भगवंत जाणला पाहिजे, आणि त्याच्यामधून हे सगळं घडेल. एरवी हे काहीही घडणार नाही.